नमस्कार मंडळी. तर आज दिवस आहे 5वा. तर आज आम्ही चाललो आहे बर्फामध्ये. तर बघा आजच्या दिवशी पण व्ह्यू मागचा घ्या मस्तपैकी छान आपल्या चॅनलमध्ये. तर आता आम्ही निघालेलो आहे नाश्ता करायला. बाकीचे सगळे गेलेत, मी राहिले. आता मी पण निघते. तर आज आज खूप मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. आता दरवाजा लॉक करून मी निघालेली आहे, कारण पाऊस होता. पण आज ऊन आहे, दिसते ऊन. आणि आज ऊनच असायला पाहिजे, नाहीतरी खूप गारठीतून सगळी मुलं. आमचा रूम 3ऱ्या फ्लोअरवरती, लिफ्ट पण नाही, चालत जावं लागते. आता नाश्ता करून आम्ही निघालेलो आहे. आणि आज भरपूर अजूनच आहे, सगळे तयार निघायला, ड्रायव्हर पण गाडी पण. चलो. समोर बघा डोंगर दिसतो, पूर्ण बर्फाच्या बर्फाने झाकलेले, बर्फाची चादर आली डोंगरावरती. बघा 2 हिरवे डोंगर दिसत आहेत आणि समोर व्हाईट. बघा किती सुंदर दिसत आहे. आणि आम्ही आता वरती चाललेलो आहे. जिथे कोण जाणार आहे तिथे आम्हाला आमचे ड्रायव्हर दादा घेऊन जात आहेत. चला चला चला. आम्ही आता इथे आलेलो आहे. बघा स्नो ॲक्टिव्हिटीसाठी आम्हाला कपडे घ्यायचे आहेत, म्हणजे थंड वाटायला नको म्हणून. आणि प्रत्येकाचे 250 रुपये आहेत. म्हणजे कोणताही तुम्ही हे घ्या सेट, तिथे 250 रुपये आहे. तर चला आपण बघूया. मुलांना पण घेऊन आलेलो आहे. आता बघा आम्ही कपडे घेतलेले आहेत. ओ थांबा, बघू दे पोरे. हे बघा इथं बघ, इथं बघ, थांबा ना मा, इथं बघ. ऊपर मतलब कितना किलोमीटर जाना है अभी? यहाँ से अटल टनल का रोड है, ये अटल टनल का सुरुवात झाली, थोडी थोडी वरती बर्फ पडतो. अटल टनल से 10-15 किलोमीटर आगे लेके जाऊंगा, सीसू से भी आगे। ते बोलले चलती उस रोड में गाड़ी, बोलो पत्थर गिरते हैं भाई. आपकी गाड़ी भी छोटी है, कहीं बंद पड़ गई तो आपको कुछ पता. उस पूरे रोड में टावर नहीं है ना मैकेनिक. बघा वरती आहे ना, वरती डोंगरात बर्फ पडतो. आता बहुतेक आम्हाला बर्फ पण भेटेल. हा, खेळायला बर्फ भेटणार. एयरपोर्ट में गाड़ी खड़ा कर देगा अपना. और बम्बई में जाके बोलना हम 18 लोग गए थे, आते हुए 19 हो गए. एक साथ ले आए और वापस जाते हुए फिर से 20 जाएंगे, एक और मर जाएगा. एक मिनिट रुको. हे बघा अटल टनल, जे आम्ही सगळ्यांचं हे होतं. अभी स्पीटी डिस्ट्रिक्ट. आता आपण टनल मधून बाहेर येतोय. अरे बाप, अब यहाँ का ठंडा देखना भाई साहब, भारत माता की जय. माय गॉड, वो जो पहाड़ियाँ दिख रही हैं बर्फ वाली, हाँ. ये रोड में 160 किलोमीटर सीधा जाना, मेरे घर पहुंच जाओगे. अच्छा. पर आगे जाके यार उसके ये रोड खत्म हो जाता है, ये नदी के अंदर से गाड़ी चला के जाना. अरे भाई साहब, 150 किलोमीटर, 10 किलोमीटर तक ही रोड है. उसके बाद अच्छा, 150 किलोमीटर. ना नेटवर्क, ना खाने के लिए, ना पीने के लिए, ना रहने के लिए, ना मैकेनिक. पूरा ये नदी के अंदर से गाड़ी चला के घर तक जाओ. अरे भाई साहब, और दोनों तरफ 15-15 फीट बर्फ का दीवार, पूरा जब्बी मेट वाला सीन. देख रहे हो हवा? हाँ, देख रहा. साला तुम जो बोला हमारे ना, को तो नेचुरल एसी का स्वर्ग. जरूरत ही नहीं है, फैन भी नहीं मिलेगा तुम यहाँ. जो बोल रहे थे ना, स्वर्ग. स्वर्ग से भी प्यार. देख रहे हो हमारे इधर कोई भीड़ भाड़, कुछ ट्रैफिक, कुछ मिला आपको? सही है. कोई अननेसेसरी कुछ भी नहीं, सिर्फ साफ सुथरा. कोकसर, अभी कोकसर ये का सीसू रोड था आपका. सीसू था. हाँ जी, अब मैं आपको कोकसर से भी कोकसर आगे से. लेके जाऊंगा. अच्छा. तिथे बघा एकाच नदीत 2 कलरचे पाणी वाहते, एक ब्राऊन कलर आणि ग्रीन कलर, पण ते एकत्रही होत नाहीत. बघा आम्हाला हे पहिल्यांदाच भेटलं.
कल का जर्नी कितना टाइम लगेगा? कल का जर्नी बहुत लंबा है। बहुत लंबा है बहुत. हे बघा कोकसर गाव आहे आणि इथे एवढेच घर आहे. पाणी ते बघा आले गाडी हलते. एवढेच घर आणि एवढंच छोटंसं गाव आहे. आणि बर्फ बघा. बर्फ नाही टाकला ती मागाचं खूप छान होतं. दरीमध्ये पाणी पडते परत बर्फ परत खाली पाणी इथे बघा पोरं बर्फात आलोय आम्ही आणि आता आमची पोरं बर्फाने खेळतात बघा. मावल्या रोड नको दाखवू, एवढंच दाखव. हा साईडला होतो ना. यश आंटीसारखं बस इथं खाली बस. माझी चिमू कशी खेळते बघा. माऊ माऊ तोंडावर नका टाकू, तोंडावरती टाकू नका. हळूहळू पडशील पडशील पडशील. चिव माऊ त्याशिवाय मी तुला खेळायला नाही देणार. हँडग्लोव्स घाल. ती स्ट्रॉंग आहे ती खतर के. यश 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 मागे यश यश येते बाळा. उभा राहा, जाऊ नको ना. माव नाचू दाखव. माऊ ये चल. अरे भाऊ तर एक नंबर आहे. ओ माव नाचते कशी माहिती का? खाली बसून अशी अशी एक नंबर. तुझी कंबार. चाल हा बघ शेकी शेकी तुझ्या बाजूलाच आहे तुझा मित्र. ये हाय ना. ए आर ना व्हिडिओ काढायचा. निघताना बघा माणसं जॅकेट काढून चालले सगळे. आता आम्ही घालून चाललोय आणि त्याला सगळे काढून येतात. का तर गरम भरपूर होते. थंड पण आहे पण एवढं नाही. पण गरम भरपूर होते आणि दमही भरपूर लागतोय. किती जवळ आलोय. गॅलरीचा हा व्ह्यू बघत होतो आम्ही. आता समोर एकदम आलोय. माऊ ही मावशी गायकवाड बरोबर गेलेली आहे. माऊ बघा जिथं दिसेल तिथं माऊ उचलते. काय वेगळं आहे ना माऊ. हे बघितलं चमकतोय चमकतोय चमकतोय. हा ना. माझी माऊ बघा इथं उभी राहिले फोटो काढायसाठी. अरे दे टाकून काय त्याच्यात काय. अरे भरपूर बरं आपल्याला भेटणार आहे. चल चल तर बर्फात जायचं सोना. ये लवकर. हा फेक चल साईड दीदी. अरे बापरे किती लांब टाकला. चला 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 लवकर चल लवकर. अरे गेलं पुढे. अरे शपथ तिला लय भरोसा आहे तुमच्यावरती. नाही देणार. इथे बघा दगड किती चमकतोय बघा. किती चमकतोय हा बघ दगड. असं वाटतं माव ह्याच्यात हे लावलेत ना. फोटो काढायचे माऊ पुढे चल. काय चमकी लावली चमकी. चल माऊ चल. हे बघा समोर बर्फ. आता आम्ही इथे जाणार आहे. बापरे थंड हवा सुटली इथं. माऊ कानाला लाव. थंड हवा सुटली. सोन्या थंड हवा सुटली. चल माऊ बोलते पहिली चेन लावा मगच कॅब घाला. लगेच राग येतोय चिमणीला माझ्या. ए चिमणी आता खुश बघा. तिचं म्हणलं काय पहिलं तुम्ही हे लावा. माऊ चालले वरती आणि चिऊ पण चालले. पकडा जा व्हिडिओ पकडा. हा ना जाते चालू आहे. पुरी दाखव.
फोटोशूट झालेलं आहे आमचं. आता माऊची एकटीच राहिले. माझी गुंडी कशी दिसते बघा, किती सुंदर फोटो काढते माझी गुंडी. अरे अजून बाळ हात कर तसे लांब लांब लांब. बस हो गया, बहुत फोटो हो गया. अरे 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 हात नको ठेव, हात नको. चल चू, चल. उठ तिकडे, चल उधर, चल उधर, चल. माझी चिव वरती चढली एकदम. आता चिव पडली तर सगळे पडणार आहेत. चिव पडली तर मागची पण पडणार आहे. बघा ना लवकर बघा ना. मावचे आहे, मावचे कुठे आहेत? हा, अरे ती जर खाली तेच आली ना, चिव पडली ना तर पुढे जा ना. हा, हे बघा ना, हे बघा ना, हे बघा झूम केला. आता हे बघा, हे चाललेत पोरांना घेऊन. किती बर्फ, पुन्हा हात सुन्न पडलाय माझा म्हणून मी तो बघा. आणि इथं या की मी रील्स बनवत आहेत. बापरे, काय सांगू, एवढं आम्ही ठेवलं इथे. क्षेत्र व्हिडिओ काढले कारण की लोक खूप थंड आहे. आमचे होट आहेत ना, होट एवढे हे झाले आणि सगळे गेलेत आणि आम्ही शेवटी राहिलेलो आहे. आणि बघा ना किती छान वाटते. तर आता बघा आम्ही निघालेलो आहे. भरपूर थंडी वाजते. आता पाण्यातून जायचं, त्या पाण्यातून जायचं. इथं पण मोह आवरला नाही फोटो काढायचा. चल चल, इथून 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 हे बघा, ते पाण्यातून जायचंय आम्हाला. ज्योतीला पकड, ज्योती. नाही, पाणी किती थंड आहे. त्या पाण्यातून पाय टाकून जायचंय. चू ये माझ्या मागे. इथून जाऊया की इथून जाऊया? इथून ना. ज्योती थांब. मग हा रस्ता बघा कसा वनाचा आहे, घाट टाईप आहे बघा. हे बघा कसे रस्ते आहेत बघा, इथे वनाचे रस्ते आहेत. चला झालं दिल्ली से मनाली. काय ग ज्योती, चाललेत आता ह्या. आम्ही होतो त्या बघा किती थंड होतं, असं पाऊस पडत होता आणि आता किती कडक ऊन आले बघा. बघ ना, हा ना, पाणीच दाखवते नाही बरं, दिसतंय पाणी बघ. बघ ना, माणसं पाण्यात जाऊन बर्फ आहे. अरे बर्फ आहे. हा बर्फ आहे, बर्फ आहे. हा अब लॉन्च का ग्लेशियर नीचे आया है. हा सगळा बर्फच आहे, दिसतोय व्हाईट. बर्फ बघून ज्योती कसं वाटतंय का आता मन भरलं बर्फाने. अजून आपण बर्फात तर जाऊन आलो, आता काय करायचं पुढे? खूप आमचं सगळं नाकातून पाणी यायला लागलं, होट सुकले होते. अजून जरा आमच्या खूप अपेक्षा आहे. खूप साडीमध्ये रील रेंज नव्हती तरी पण आम्ही स्वतः गाडी बनवून रील बनवले. आता बघू ते कसे होते, ते एडिट करताना खूप प्रॉब्लेम होणार आहे आम्हाला. बघावर हे बघा, अखेर माझी इच्छा पूर्ण झाली. माझी भरपूर दिवसाची इच्छा होती. कुठे यायची? अटल टनल, रोहतांग पास. जय हिंद. आणि हे बघा इथे वातावरण बघा, माऊ बघा, नक्षत्र पण आहे इथे. बघ गुंडी,
ए गुंडी ए गुंडी. चला ये चला चला चल. काढलाय ना आपला हे रुपा. आता आम्ही बघा निघालोय गाडीकडे. फोटो झालेला आहे काढून, व्हिडिओ झालेला आहे काढून. माऊ चल माऊ. हो ती बघा ना ऐकत नाही. चल. इथं फोटो काढण्यासाठी अजून लाईन लागलेली आहे. चला ये तुला फोन देते. आता बघा इथे झिपलाईन करायला चालले ते दोघं बहीण भाऊ. आणि किती लांब आहे ते बघा. आता हे बघा इथून ते पिवळं दिसतंय ना तिथं, तिथे जायचं. त्या लांब पर्यंत जायचंय. गोप्रो पकड. नका जाऊ तुम्ही, नका जाऊ. इथून बघा ना तुम्ही. इथूनच बघायचं, कुठून जायचं नाही. बघायचं मध्येच आम्ही गाडी थांबवलेली आहे इथे बघा. कैसा चालू करणे का वो देखा दिखाव नाही तो करेंगे. आणि और पर चालू पर्सन नाही 500 रुपये चार्जेस आहे. आणि जर गोप्रो घेऊन गेले तर अजून 500, म्हणजे दोघांचे 1000 आणि प्लस 500 असे 1500 चार्जेस आहेत. हो नका जाऊ. इथं बघतो ना. रहेगा. बापरे या असं. हा बघा बघा बघा. बेस सगळं येईल. ते बघ किती लांब गेले दोघं. व्यवस्थित. अहो आम्ही पण केले हे. आता आम्ही दोघांनी पण नाही काढतात ना ती लोक. रुपा काढतो ना, रुपा काढते घ्या. किती लांब गेले. बापरे काय टेन्शन नाही. आम्ही पण केलेलं आहे. लय मोठं आहे. लय लय लांब आहे, लय लांब आहे. लांब आहे. 500 रुपये म्हणजे काहीच नाही जे रुपा. खरंच काय नाही. आपण ते किती केलं ते 700-800 रुपये. 700 रुपये केलेले एवढ्याच. हा ना. हमने उधर महाराष्ट्र में किया था. मालवणला. आता पोचले तिथं. काय आता तिथून परत नाही ग्रॅव्हिटेशनला जाते बघा की. आणि ते हे असतं खेचायला. अजूनपर्यंत ते आले नाही तरी तर मावशींना वाटतंय कधी येणार असं वाटतं त्यांना. काकाही घाबरलेत. त्यांचा चेहरा दाखव. काका खूप घाबरलेत. त्यांचा चेहरा. भीती वाटायला लागली. पण तुमच्या विषयात ते काकांचा ते काका घाबरले. खाली होतो ना जीव ते एकदम तिकडे. हा युट्यूबला असणार आहे. व्हिडिओ हा युट्यूबला तुम्ही टाकणार कधी पण मी. चेक बघा. नाही लाल. वरचं लाल झेंडा दिसतोय ना. आता बघा हा जो पिवळा हे दिसते ना तुम्हाला, पिवळा झेंडा. हे बघा हे बघा तिकडे तिकडे किती आहे ना. इथे कुठे गेला हात माझा. एक मिनिट मला हात दाखवतो. समोर ते पिवळं ते दिसतंय जे इथे ना तिथे जाता ते गेले रुपयावर. आता इथे जात इथं गेलेत. इथून मग इथे येणार आहेत. इथून ह्या साईडला येणार आहेत. आणि इथं बघा झाड चढायला किती चालत वर. येणार इथून. इथून किती आले 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 आले. येऊ दे लवकर. हा ते ते बघा आले तिथून. हा येतात आहे. झाडातून दिसत पण नाही ते कुठे आहेत कुठं नाही ते. बघ ना. नाही मोबाईल मध्ये असं दिसते हो. कॅमेरा मध्ये एकदम बघायचं म्हटलं तर बघा ना किड्या मुंग्यासारखे दिसत आहेत. नाही ना तर फिरतो ना. ते बघ फिरले. आले. आता इथून येतील चालत. नाही बाई. रिव्हर आहे ना, अशी खाली बघितली की पूर्ण रिव्हर दिसते. आणि इकडून पूर्ण माउंटेन व्ह्यू. भारी वाटलं. छान वाटलं ना. चलो. पण वरती चालत जावं लागतंय ना. वसूल आहे वसूल. वसूल आहे ना पैसे वसूल. भारी भारी.
तर मंडळी बघा, आम्ही प्रवास खूप करून आलेलो मग खूप थकलो होतो. म्हणून आम्ही आल्या पहिल्यांदा झोपलो, आराम केला. त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर मग हे बॉनफायर म्हणजे शेकोटी बनवली. शेकोटीभोवती आम्ही खूप खूप मजा केली. इथं माऊ बघा किती नाचते, फुल पैसा वसूल केलेला आहे तिने. आणि समोरच बघा माझी चिहू पण नाचते, तिने पण खूप म्हणजे खूप एन्जॉय केलेला आहे सगळ्यांसोबत. इथे बघा सगळेजण लेडीज नाचत आहेत सगळ्याजणी, आणि त्याचसोबत दुसरे टुरिस्ट होते ते पण आमच्यासोबत नाचायला आले होते. म्हणजे ही ट्रिप खूप छान झाली आणि खूप मस्त आम्हाला हे व्ह्यू भेटले आजच्या दिवसात. आणि आम्ही आज खूप एन्जॉय केलं, म्हणजे खूप डान्स केले सगळ्यांनी मिळून एकत्र. तर बघा मंडळी, आम्ही संध्याकाळी आलो 7-7:30ला आलो. त्याच्यानंतर आम्ही आलो तसं झोपल्यानंतर मग आम्ही जेवायला गेलो. आणि काय केलं त्यांनी शेवटी 9:30ला काय केलं, शेकोटी मराठी भाषेत आपली शेकोटी काय ते बॉनफायर काय करायचं आपल्याला, आपली शेकोटी केली होती. मराठी साध्या सोप्या भाषेत शेकोटी बनवली होती ती. का उद्या आम्हाला निघायचं, उद्या नाश्ता करून आम्ही इथून निघणार आहे अमृतसरला. तर तो असणार आहे आमचा 10 ते 12 तासाचा प्रवास. कारण की जेवण करायलाच आम्हाला 1-2 तास लागतात तिथे, कारण की जेवण यायला जेवायला वेळ लागतो. त्यामुळे आमचा उद्या पूर्ण दिवस प्रवासातच जाणार आहे. तर चला मग आता आजचं तर मी व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्ही आज बघितलं असेल आम्ही बर्फात गेलो छान. मी आहे ना म्हणजे मला मिस्टरांची तर इच्छा होतीच पहिल्यापासून, पण मला इथं मनालीला यायची खूप इच्छा होती, ती पूर्ण झालेली आहे. खास माझ्या नवऱ्यामुळे अहोमुळे झालेली आहे. आणि त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे अटल टनलला यायची आहे की नाही. कारण की यूट्यूबवरती सारखं बघून म्हणायचे अरे मला इथं जायचं मला इथं. आज तिकडे गेले आणि एकदम बेभान झाले आणि स्वतःहून फोटो काढायला रुपये इथे असे करून फोटो काढले. तर खूप छान वाटलं, म्हणजे एकदम वातावरण छान होतं. थंडी भरपूर वाजली म्हणून आमचं म्हणजे काय सांगू, नाकातून पाणी यायला लागले, पूर्ण खूप गारठा लागला. तर छान वाटली ही ट्रिप, मनालीची छान झाली. फक्त हे जे हॉटेलचं सगळं मॅनेजमेंट सोडून बाकी सगळी ट्रिप छान झालेली आहे. तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.